श्री स्वामी समर्थ ताईंनो, आपण चाललो आहे बघा नर्सरीमधून आपल्याला झाडं आणायची आहे फुलांची। तर आपण त्यासाठी माती आणण्यासाठी चाललेलो आहे बघा। शेतामध्ये आमच्या दारासमोरच शेत आहे, तर आम्ही तिथून नाही का माती घ्यायला चाललेलो आहे। आमच्या इकडं खूप पाऊस झालेला आहे आणि दुसऱ्या दिवशी ऊन पडलं होतं ना, तर मग आम्ही माझा मुलगा प्रणव आणि मी आम्ही दोघं माती घेण्यासाठी आलो होतो शेतामध्ये। तर भरपूर सारी आम्ही माती येथून काळी माती घरी नेलेली आहे झाडं लावण्यासाठी माती घेऊन जात आहोत आणि घरी गेल्याच्या नंतर नर्सरीमध्ये सुद्धा जायचे फुलांची झाडं आणण्यासाठी आणि झाडं कशी लावते ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे। तर आजचा व्हिडिओ आपला कंटिन्यू करा मैत्रिणींनो, धन्यवाद। तर कशी मी झाडं लावले ते सुद्धा पुढे तुम्हाला पाहायला भेटणार आहे आणि संध्याकाळपर्यंत जर तुम्ही बघा हे सकाळी कामं वगैरे आवरून आम्ही माती घ्यायला आलो होतो इकडे। घरची कामं पूर्ण आवरून घेतली होती मी आणि हे बघा इकडं आमचं घर आहे बघा, ही ऑरेंज कलरची जी बिल्डिंग आहे ती आणि तिथून बघा आम्ही ते शेतात आलो आहेत माती नेण्यासाठी। तर बघा पुढं कंटिन्यू करा व्हिडिओ आणि झाडं सुद्धा लावणार आहे आम्ही आता, तर बघा तुम्हाला दाखवूच पुढं आणि नर्सरीमध्ये जाऊ आता आम्ही बघा। दारासमोर थोडी क्लिनिंग केलेली आहे, दारासमोरच्या झाडं थोडेसे झाडं आहे दारासमोर, तर ती सुद्धा क्लिनिंग केलेली आहे बघा। इथे मनी प्लॅन्टचा हे बघा इथं वेल आहे, याच्या बुडात सुद्धा खूप सारी माती टाकलेली आहे विटा वगैरे लावून। आणि हे जे झाड आहे शेवंतीचं जास्वंदीचं सॉरी, तर त्याची सुद्धा खालून फांद्या कट केल्या मी आणि आम्ही बघा इथे नर्सरीत चाललो आहे आता। तर आता बघा आपण इथे नर्सरीमध्ये आलेलो आहे आणि मी काही झाडं चूज केलेले आहे बघा, आपल्याला लावण्यासाठी घेतलेले आहे काढून आणि खूप सुंदर येथे झाडं होती आणि खूप महाग सुद्धा होती। तर आम्ही काही फुलांचे घेतलेले आहे झाडं, काही शोचे सुद्धा घेतलेले आहे आणि इथे काही वडाचं एक झाड घेतलेलं आहे जे की आम्ही नाही का तिकडं मंदिरावर देण्यासाठी घेतलेलं आहे, समोर तुम्हाला पाहायला भेटेलच। तर बघा कंटिन्यू करा व्हिडिओ, घरी गेल्याच्या नंतर आपण झाडं वगैरे लावून तुम्हाला मी दाखवते। तर येथे अनन्या सुद्धा आमच्या सोबत आलेली होती आणि ती सुद्धा आमच्या मागे बघा झाडांना हात लावत होती। तर ते दादा तिथले बोलत होते मुलांना सांभाळा म्हणून, झाडांची फुलं पानं तोडू देऊ नका। तर तिला मी एका ठिकाणी बसवून दिलेलं आहे आता आणि आम्ही बघत आहोत कोणते झाडं घ्यायचे कोणते नाही। तर चला कंटिन्यू करू।
बघा झाडं घेऊन आम्ही इथे आता घरी आलेलो आहे आणि तुम्हाला जसं काय म्हटले होते मी वडाचं झाड बघा आम्ही एक घेतलेलं आहे आणि एक गुलाबाचं. तर जे माझे मिस्टर आहेत त्यांचे गुरु आहेत मंदिरावरती, तर ते तिथं नेलेलं आहे झाड मंदिरावरती लावण्यासाठी. आणि हे बघा इथे मी कोणते झाडं घेतले ते तुम्हाला दाखवते. तर इथे मी मोगऱ्याचं झाड घेतलेलं आहे, गुलाबाचं घेतलेलं आहे, बेबी पिंक गुलाब. आणि हे बघा हा जे दिसत आहे हा सोनचाफा आहे, त्याला पिवळे फुलं येतात आणि ब्रह्मा विष्णूंना ते खूप प्रिय आहे. आणि इथे मी लिंबुनीचं झाड सुद्धा घेतलेलं आहे. हे बघा हे सुद्धा एक आपल्याला याला भरपूर सारे रोजच्या रोज देवपूजेसाठी फुलं येतात. आणि इथे बघा मी बेलाचं सुद्धा झाड आणलेलं आहे आणि ते मोठं झाल्याच्या नंतर त्याचा अभिषेक सुद्धा आम्ही करणार आहे. आणि मुली बघा इथे आमचे जे भाडेकरी आहे त्यांची एक मुलगी आहे आणि अनन्या, तर बघा बसल्यात कुंडीमध्ये आणि खेळत आहेत. तर बघा एवढी सारी शेतातून आम्ही माती घेऊन आलो, माझा प्रणव आणि मी. आणि बघा आता किती मस्त आपण आता इथे झाडं लावून घेऊया. जे ह्याच्यात ठोकर ढेंकळा आहे ते फोडू आपण. आणि त्याच्यामध्ये बघा मी ह्या वर टेरेसवर सुद्धा आमच्या काही झाडं आहे ते तुम्हाला दाखवते. बघा ही आहे देवपळाटी आहे, ही देवपळाटी याला कापूस येतो बघा. आणि येथे आहे कोरफड, ॲलोवेरा. आणि हे बघा इथे तुळससुद्धा आहे आणि कढीपत्त्याचं झाडसुद्धा बघा आम्ही टेरेसवर लावलेला आहे. तर खूप छान असा कढीपत्तासुद्धा गावरान आहे तो. आणि इथे हे ब्रह्मकमळचं झाड आहे, पान लावलं का त्याला डेऱ्या फुटता आणि त्याला वर्षातून एकदा फूल येतं. आणि मोगऱ्याचं झाडसुद्धा आहे बघा तिथेच. तर ही बघा किती छान अशी तुळस आपली झालेली आहे. आणि आता बाकीचे झाडं आपण लावून घेऊ. इथे छोटंसं गोकर्णाचं वेल आलेला आहे बघा, त्याला व्हाईट असे फुलं येतात महादेवासाठी. तर ते एक गोकर्णाचं फूल जर आपण महादेवाला अर्पण केलं तर 1 तोळा सोनं अर्पण केल्यासारखं असतं. त्यामुळे आपण ना गोकर्णाचं फूल महादेवाला ना अर्पण करणं खूप छान आहे. आणि इथे बघा हे आम्ही काही खत आणलेलं आहे ते हरियाली म्हणून. आणि ते आता मी मातीमध्ये 1 पॅकेट हे ना मिक्स करून घेणार आहे. हे बघा अशा पद्धतीचं हे खत आहे बघा. आम्हाला त्या नर्सरीमध्ये त्या दादांनीच सजेस्ट केलं की तुम्ही हे मातीमध्ये मिक्स करा आणि नंतरच झाडं लावा. तर बघा मी ते बारीक करून घेते माती, थोडी मोकळी माती करून घेते आणि त्याच्यामध्ये नाही का ते खत जे आहे आणलेलं ते आम्ही याच्यात मिक्स करून आणि मग नंतरच लावून घेऊ या झाडं आपण. तर कंटिन्यू करा समोर व्हिडिओ. आणि बघा जे कुंड्या आहेत त्यांना छिद्रसुद्धा पाडून घ्यायचं आहे आपल्याला. खालच्या साईडनी ते दिलेलं आहे त्याला छिद्र आपल्याला पाडून घ्यायचं आहे. तर बघा अशा पद्धतीचे झाडं आणलेले आहेत आम्ही. आणण्याचं चालू आहे खेळायचं काम. तर अशा पद्धतीने बघा मी पूर्ण मातीमध्ये खत मिक्स केलेलं आहे आणि आता हे पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे बघा आपल्याला. याने कीड वगैरे लागत नाही बघा झाडांना, किडे वगैरे लागत नाही झाडांना. तर बघा असं एकजीव करून घ्यायचं आपल्याला माती आणि नंतर लावायचे आहे बघा झाड. तर येथे बघा 2 बिसलऱ्या आहेत आमच्या ज्या खालून ना फुटलेल्या आहेत. तर वरती टेरेसवर ना भाडेकरी सुद्धा राहतात आमच्या. तर या बिसलऱ्या सुद्धा कट करून जे मोठे झाडं आहेत. तर बघा अशा पद्धतीने आम्ही झाडं लावून घेतलेली आहे. आणि मी लाईव्ह सुद्धा घेतली होती. लाईव्ह मध्ये पूर्ण पद्धतीने मी सांगितलेलं आहे झाडं कशी लावायची ते.
आणि घरी आल्याच्या नंतर बघा पनीरची भाजी बनवायची होती आणि गुरुचे जे शिष्य आहेत ते जेवण्यासाठी येणार होते. तर झाडं वगैरे लावून आम्ही दोघी जणी बघा इथं स्वयंपाकाची तयारी करत आहे आता. तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. ज्या नवीन ताई आहेत चॅनलवरती त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद ताईंना. तर माझ्या अनन्याला ना लसूण सोलायचा खूप उल्हास आहे आणि ती बघा अशी माझी मदत करते ती बघा लसूण सोलण्यासाठी. तर तुम्हाला असे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर नक्कीच कमेंट करून सांगा ताईंना. श्री स्वामी समर्थ. तर आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबू. भेटूया उद्याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.